अदालत को खेल, कानून को रखेल समझना गलत है. ये सही बात हो ही नाही सकती. त्यांच्या डोक्यात अशी अवदसा शिरली, त्यांना हिंदुस्थानची जमीन सुद्धा सामावून घेऊ शकत नाही. दाऊद इब्राहिम, विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी या धेंडांना याचे परिणाम भोगावेच लागतील. पण हिंदुस्थानी मातीत काही महाभाग अदालत आणि कानून यांच्याशी लपंडाव खेळत आहेत. त्यांचा सुद्धा शेवट असाच भयंकरपणे होऊ शकतो. कोणी कितीही जावई शोध लावले तरी कायदा तो कायदाच आणि कोर्ट ते कोर्टच असते. तेथे सरंजामी दादागिरी चालत नाही. खुर्चीवर बसून ज्यांनी बिंडोकपणा आणि मिशा पिळल्या त्यांच्या लोकांनी कात्रीने छाटल्या. या हिंदुस्थानात निवडणूक आयोग हाच सर्वात महाघोटाळा होय. त्याचे प्रताप कोर्टातून समोर येत आहेत. विरोधकांना तुरुंग व सत्ताधाऱ्यांना लॉलीपॉप हाच टगे मंडळींना कायदा वाटतो. शिवसेनेबाबत कोर्टाची दातखिळी बसली हाच सर्वात मोठा पुरावा होय. आणि तो समोर आलाच आहे. टग्यांना जमीन आणि जामीन सुद्धा मिळणार नाही. मित्रहो, निवडणूक आयोगाचे प्रताप कोर्टातून एक एक समोर येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये काही हजार मतदार यंत्रे जाळली गेली. पुरावा नष्ट करण्यासाठी हा प्रताप केला किंवा काय? तसेच महाराष्ट्रात सुद्धा EVM मशीन या कुठेही भेटत होत्या. हॉटेलवर, लॉजवर, कुठेही बेकारात भंगारात पडलेल्या सापडत होत्या. हा कशाचा परिणाम आहे? एवढी मस्ती कशासाठी? या मस्तीने सरकार बनवायचे आणि लोकांच्या मानगुटीवर बसायचे. ते दिवस आता गेल्याशिवाय राहणार नाही. कारण यांच्या मिशांना कात्री लावण्याचे काम जनता आपल्या हाताने जरूर करेल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. सत्तेची मस्ती जिरविण्यासाठी कायदा आणि कोर्ट भक्कम आहे, परंतु तेथे ते पथ्य पाळले गेले पाहिजे. जर कोर्ट आणि कायदा यांनीच दम तोडला तर या देशाचे आणि लोकशाहीचे काही खरे नाही.